तर जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचा विदर्भ पोलीस पॉइंट आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज आपण घेऊन आलेलो आहोत महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. कारण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, त्याच्यासाठी आपण त्यांची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेणार आहोत. तर बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झालेला होता 18 एप्रिल 1858 मध्ये मुरुड या ठिकाणी. मुरुड हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर हा स्टार मार्क करून ठेवा, कारण हा परीक्षेमध्ये खूपदा येऊन गेलेला प्रश्न आहे. विधवा विवाह तेजक मंडळ याची स्थापना कोणी केली? तर हा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतो, तर याचं उत्तर तुम्हाला महर्षी कर्वे यांनी केली हा लिहायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ते स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1893 मध्ये. आणि ठिकाण जरी विचारले असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला पुणे लिहायचं आहे. त्याच्यानंतर हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना. तर हा परीक्षेमध्ये जसाच्या तसाच प्रश्न येतो मित्रांनो. त्यासाठी हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या. तर त्याची स्थापना झाली होती 1 जानेवारी 1899 ला. आणि कोणी केली होती? तर ते महर्षी कर्वे यांनी केली होती. आणि ही संस्था कशासाठी कार्यरत होती? तर ते स्त्रियांसाठी होती. त्याच्यानंतर महिला विद्यापीठाची स्थापना झाली होती 1907 मध्ये हिंगणे या ठिकाणी. महर्षी कर्वे यांनीच केलेली होती. तर हा प्रश्न खूप IMP प्रश्न आहे. निष्काम कर्म मठाची स्थापना हा खूपदा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. तर हा प्रश्न इम्पॉर्टंट असल्यामुळे तुम्ही सोबतच लिहून घ्या. तर त्याची स्थापना झाली होती 1910 मध्ये. तर ह्या निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली असा प्रश्न जरी आला तर याचं उत्तर तुम्हाला महर्षी कर्वे लिहायचं आहे. त्याच्यानंतर महिला विद्यापीठाची स्थापना 3 जून 1916 रोजी त्यांनी केली होती. महिला विद्यापीठाचे बोधवाक्य होते संस्कृता स्त्री परशक्ती. तर हे महर्षी कर्वे यांचेच होते. त्याच्यानंतर महर्षी कर्वे यांना मिळालेले पुरस्कार. आता त्यांना महत्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत, तर ते पुरस्कार आपण जाणून घेऊया. तर बघा, पद्मविभूषण त्यांना 1955 मध्ये मिळालेला होता. आणि हा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा तुम्ही. महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर हा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतो, तर त्याचं उत्तर तुम्हाला 1958 लिहायचं आहे. कारण हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा परीक्षेमध्ये खूपदा रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्र. तर याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो. तर बघा, त्यांचं आत्मचरित्र होता आत्मवृत्त. आणि हा 1928 मध्ये त्यांनी केलेला होता. तर आत्मवृत्तवर प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे, तुम्ही याला लिहून घ्या. त्याच्यानंतर लुकिंग बॅक्स 1936. आणि बघा, महर्षी कर्वे यांचे सुविचार काय होते? तर त्यांचा सुविचार होता, आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण निदान झाडापर्यंत तरी जाईल. तर सॉरी मित्रांनो, इथं थोडा टाईप मिस्टेक असल्यामुळे हा बॅन नसून बाण आहे. आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण निदान झाडापर्यंत तरी जाईल, असे महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणत. त्याच्यानंतर त्यांच्या संस्थेसाठी त्यांनी कोणते उद्गार वापरले होते? तर माझ्या संस्था माझ्या अपत्याहूनही व प्राणाहूनही मला प्रिय वाटतात, असे महर्षी कर्वे म्हणत होते. तर हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर शिक्षणोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर ती केली महर्षी कर्वे यांनी. विधवा आश्रमाची स्थापना कोणी केली? तर ते महर्षी कर्वे. हे इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, तुम्ही सोबतच वहीमध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर हा IMP प्रश्न आहे, हा परीक्षेमध्ये विचारला जातो. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. त्याच्यानंतर भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? असा जरी परीक्षेत प्रश्न आला तर त्याचा महर्षी कर्वे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर शेवटचा पॉइंट आहे, तर महर्षी कर्वे यांच्या जीवनातील नाटक याच्यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. तर अतिशय महत्वाचा आहे, याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. तर हिमालयाची सावली, त्याचे लेखक आहेत वसंत कानेटकर. आणि तो 1972 मध्ये झालेला होता. तर हिमालयाची सावली याच्यावर प्रश्न विचारण्यात येतात. त्याच्यानंतर अमोल पालेकर यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर ध्यास पर्व हा चित्रपट लिहिला. तर इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 105व्या वर्षी महर्षी कर्वे यांचा निधन झालेला होता पुणे या ठिकाणी. तर सर्वात जास्त वर्ष जगणारे ते समाज सुधारक होते. हा पॉइंट सुद्धा आपण इथे याद केलेला आहे. तर
आपण संपूर्ण महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली. तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो. ही माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आणि माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही PDF मी टेलिग्राम चॅनलवरती टाकेल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि नवीन असाल तर आपला विदर्भ पोलीस पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर टेलिग्राम लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. टेलिग्राम तुम्ही जॉइन करू शकता आणि अशाच दररोजच्या व्हिडिओसाठी नवनवीन पोलीस भरती असो इतर कुठल्याही स्पर्धेची तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला ह्या नोट्स खूप उपयोगात पडणार आहेत. तर तुम्ही या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.